नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे आपण काळाराम मंदिराचं दर्शन घेतलं, विठ्ठलाचं दर्शन घेतलं, त्याच्यानंतर गोरारामाचं दर्शन घेतलं आणि आता आपण आलेलो आहे कपालेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेण्यासाठी। हे नाशिकमधील पंचवटी येथे गोदा घाटाच्या समोरच हे मंदिर बसलेलं आहे। चला तर मग कपालेश्वर महादेव मंदिराचं घेऊया आपण दर्शन। हे बघा, चिल्ले पिल्ले चालले परत आपले एकदम शिस्तप्रिय लाईनीमध्ये। आज तसं पाहायला गेलं तर थोडीशी गर्दी वाटून राहिली आहे मंदिरात, थोडीशी गर्दी आहे। तर बघूया चला दर्शन कसं होतंय, कशा पद्धतीने होतंय। आय थिंक सो मंदिराच्या जे मेन मूर्तीचं दर्शन म्हणजे मेन मूर्तीचा फोटो आपण काढू शकणार नाही इथं, कारण की मंदिरात शूटिंग अलाउड नाही आहे। बघूया कशा पद्धतीने आपल्याला शूटिंग करायला भेटते। हे बघा, वरती आल्याबरोबरच मेन दरवाजाच्या वरती या पद्धतीचं नाव दिलेले संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर पंचवटी नाशिक। इथून लाईन आहे, मी म्हटल्याप्रमाणे थोडीशी गर्दी दिसते। तर मेन दरवाजाच्या बाहेरपर्यंत अशी गर्दी आहे, लाईन आहे। आपण आता मंदिरात एंट्री केल्यानंतर असे दृश्य आपल्याला बघायला मिळतं। या मंदिराची जी हिस्ट्री आहे ते अशा पद्धतीने एकमेव कपालेश्वर महादेव मंदिर असं आहे की या मंदिरामध्ये नंदीचं स्थान नाही आहे। नंदी हे गोदावरीमध्ये बसलेले आहे आणि इथं नंदी नाही आहे। अतिशय सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे। 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करून जेवढं पुण्य भेटतं तेवढं हे कपालेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेतल्याने आपल्याला पुण्य भेटतं असं म्हटले जाते। अशा पद्धतीने आपलं हे कपालेश्वर महादेव मंदिराचं दर्शन हे घेऊन झालेलं आहे। आता आपण बाहेर पडूया। बाहेर आल्यानंतरला अशा पद्धतीने काही दृश्य आपल्याला बघायला मिळते। मंदिराच्या चारी बाजूनी खूप सारे असे मंदिर आहेत। सर्व देवांचे असे छोटे मोठे असे मंदिरं स्थापन करण्यात आलेले आहेत। चला तर मग आपण सर्वांचे दर्शन घेऊन पुढे निघूया। प्रदक्षिणा मारून झालेले नंतरला आपण हे कळसाचं दर्शन घेऊया। सर्वांनी कळसाचं दर्शन घ्या। कळसाचं दर्शन घेऊन झाल्यानंतरला आता आपण निघणारे पुढच्या मार्गाला। चला तर मग सुंदर असं आपलं मंदिराचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे। सुंदर बांधकाम आहे। चला मग, जर माझे व्हिडिओ आवडत असतील लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।